हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. फ्री आरीवर्कचा ॲडव्हान्स आज डे 47 आहे. कालच्या डे 46 मध्ये आपण एक सुंदर अशी महाराष्ट्रीयन नथ बघितली होती. खूप जणांना ती नथ आवडलेली आहे आणि खूप सुंदर अशी आपण काल केली पण होती म्हणा. आणि एकदम फिनिशिंगमध्ये सर्व काही मी तुम्हाला छोट्या टिप्स वगैरे जसं जसं करत गेले तसं तुम्हाला सर्व व्यवस्थित सांगत गेले आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला एकदम करूनही दाखवली आणि समजूनही सांगितली आहे. तर ज्यांनी कोणी बघितलेली नसेल त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा. खूप सुंदर अशी केलेली आहे आणि ती आपण ब्लाऊजवर सध्या तर आता खूप ट्रेंडमध्ये चालू आहे. तर ती पण तुम्ही ब्लाऊजवर कशी करायची आणि त्याचे समजा तुम्हाला जर का ड्रॉइंग काढता येत नसेल तर त्याचे पण आपल्याकडे पॅचेस अवेलेबल आहे. नथ असो, चंद्रकोर असो, मोराचे पॅचेस आहे, मोरपंखाचे पॅचेस आहे. जर का तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला नक्की मेसेज करा. आणि ज्यांनी कोणी आपल्या नथीचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो नक्की आपल्या चॅनलवर जाऊन बघा. चला तर इथे आपण काल जसं सुंदर अशी नथ शिकलो होतं तसंच आज आपण इथे आज नवीन सुंदर असं काहीतरी बघणार आहोत. तर चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला. तर आज इथे आपण बघणार आहोत क्लॉथला, ब्लाऊजला आपण नेट कसं फिक्स करायचं हे इथे आज आपण शिकणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते बघा. आपल्याला लागणार आहे जरीचा थ्रेड. त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे नेट आणि आपली प्रोफेशनल निडल आणि आपल्याला पिन्स लागणार आहेत. तुम्ही क्लॉथच्या ज्या पिन्स आपण यूज करतो त्या किंवा हे आपण टाचण्या सुद्धा यूज करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि पेन्सिल किंवा मार्किंगसाठी तुम्ही मार्कर वगैरे काहीही घेऊ शकतात किंवा पेन वगैरे. आणि आपल्याला लागणार आहे कटर किंवा कैची आपल्याला फॅब्रिक कट करण्यासाठी आणि स्केल लागणार आहे. आपण एवढं साहित्य वापरून इथे आज नेट कसं फिक्स करायचं हे बघूयात. चला तर मग आता सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले इथे तर आपल्याला नेक म्हणजे आपला जो शेप असतो गळ्याचा, नेकचा, तो ड्रॉ करून घ्यायचा आहे. तुम्हाला जसा वाटेल तसा शेप तुम्ही ड्रॉ करून घेऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. इथे बघा मी इथे चौकोनी इथे पेन्सिलनी थोडा ड्रॉ केलेला दिसत असेल तुम्हाला. तर मी आता तो मार्करनी व्यवस्थित करते जेणेकरून तुम्हाला ते उठून दिसेल. या पद्धतीने बघा, पेन्सिलचा स्पष्ट दिसत नाही त्यामुळे मी इथे तुम्हाला मार्करनी करून दाखवत आहे. बरोबर लाईन मॅच करून घ्यायची. तुम्ही कोणता पण शेप घेऊ शकतात. हे बघा आता मी असा मार्क करून घेतलेला आहे. आता इथे काय करायचं आहे, आपलं जे नेट आहे नेट घ्यायचं आहे आणि वरतून चारी साईडनी हे बघा आपल्या ह्या चारी साईडने असं नेट ठेवून घ्यायचं आहे बरोबर आपल्या गळ्यावर. आणि तिला साईडने आता इथून जिथून मार्किंग आहे तिथे आपल्याला पहिली चेन स्टिच करायची आहे. तर तुम्ही इथे पहिले दोन्ही साईडनी इथे आपलं पिन्स लावून घ्यायचे आहे जेणेकरून आपला नेट हलणार नाही. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता लेफ्ट साईडला लावला आहे तर राईट साईडला पण लावून घ्यायची आहे. असं आपलं नेट एकदम असं ताट करून घ्यायचं आहे, स्ट्रेट करायचं एकदम आणि लावून घ्यायचं आहे जेणेकरून कुठेही आडी पडणार नाही याची काळजी घ्यायची.
तुम्हाला जर का आवश्यकता वाटत असेल तर वरतून पण लावून घ्या आणि खालून पण लावून घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मला तशी आवश्यकता नाही म्हणून मी घेत नाही. आता हा आपला जरीचा थ्रेड घ्यायचा आहे आणि हे बघा आता मी काय करणार आहे, बरोबर थोडं आपल्या खालून थ्रेडवर काढणार आहे. अशा पद्धतीने आणि आपली चेन स्टिच करणार आहे. थोडं सावकाश पद्धतीने करायचं आहे कारण की नेटला ना असे आपले बारीक बारीक छिद्र असतात, होल असतात. तर त्यामुळे काय होतं की आपली जी थ्रेड आहे तो त्यात अटकण्याची शक्यता असते आणि आपली निडल पण नेटमध्ये अटकू शकते. त्यामुळे हे बघा अशा पद्धतीने एकसारखी अशी आपली चेन स्टिच करत जायची आहे बरोबर लाईनवर. जास्तही मोठी मोठी चेन स्टिच करायची नाही. हे बघा आता कॉर्नर आला आहे. आता मी तुम्हाला बेसिकमध्ये शिकवलं आहे प्रॉपर कॉर्नर चेन स्टिचने कशी घ्यायची. इथे क्रॉस घ्यायचं. तर जे कोणी नवीन असेल, आपला व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असेल आणि ते लक्षात येत नसेल तर त्यांनी आपल्या बेसिकच्या ह्याच्यात जाऊन बघायचं आहे की चेन स्टिचचे कॉर्नर कसे करायचे, म्हणजे तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील. बघा इथला पण कॉर्नर व्यवस्थित घ्यायचा आहे. हे बघा प्रॉपर असा कॉर्नर घेतला आहे. आता परत स्ट्रेट लाईन जाऊ द्यायची आहे. म्हणजे आपला नेकचा शेप हा बिघडणार नाही याची काळजी घ्यायची. हे बघा आता इथे कंप्लीट झालं आहे ना, तर इथे एंड नॉट देऊन घ्यायची. अशा पद्धतीने आता आपली चेन स्टिच कंप्लीट झाली. आता आपण काय करायचं आहे, परत जो आपला जिथं स्टार्टिंग पॉइंट होता तिथून आपली जरीचा थ्रेडवर काढायचा आहे. हे बघा इथे वरती आपला आता हे कसं आपण फॅब्रिकवर केलेलं आहे नेक, म्हणून इथे वरती आपल्याला असं काही असं म्हणजे दोन्ही साईडला जर का शोल्डर असते, आपण जेव्हा ब्लाऊजवर करतो तर तेव्हा आपण शोल्डर असतात म्हणून वरतून परत चेन स्टिच करायची गरज पडत नाही. पण इथे आपण हे फॅब्रिकवर करत आहे, त्याला बाजूने काही सपोर्ट नाही आहे, म्हणून वरती पण अशी स्ट्रेट लाईन करून घ्यायची आहे किंवा हाफ सर्कल पण तुम्ही केला तरी पण चालतो. तर इथे मी विसरले इथे काढायचं. तर आता सध्या मी इथे ड्रॉ करून तेवढं आपण वरती पण चेन स्टिच करून घेणार आहोत. हे बघा असं मी हाफ सर्कल इथे ड्रॉ करून घेते आणि हे पण चेन स्टिचने कंप्लीट करून घेणार आहे. म्हणजे इथे एंड नॉट द्यायची गरज नाही, इथे डायरेक्ट आपण असे चेन स्टिच
न्यायची आहे। सॉरी, माझ्या लक्षात नाही की आपण फॅब्रिकवर करत आहोत, तर हे बघा अशी कंटिन्यू म्हणजे चारी साईडने ते पॅक होऊन जातं। हे बघा आता असं केलं ना, आता इथे आपल्याला ह्या चेन स्टिच जी आपली कंप्लीट इथे झालेली आहे ना, तर याच्यावर आता आपल्याला झिगझॅग चेन स्टिच करायची आहे। ही जी आपली चेन स्टिच केली आहे त्याच्यावर आपण झिगझॅग चेन स्टिच करणार आहोत। हे बघा झिगझॅग चेन स्टिच पण मी तुम्हाला शिकवलेली आहे बेसिक मध्ये। जेणेकरून आपला इथे नेट हा प्रॉपर पद्धतीने फिक्स होऊन जातो। हे बघा क्रॉस करत जायचं आहे। सावकाश पद्धतीने करायचं आहे, कधी कधी नेट हा आपला निडल मध्ये अटकतो। हे बघा अशा पद्धतीने झिगझॅग स्टिच करून घ्यायची आहे, सगळीकडे करून घ्यायची आहे। हे बघा इथे आता आपली झिगझॅग स्टिच पण कंप्लीट झाली आहे। आता हे सगळे पिन्स आपल्या काढून घ्यायचे आहे। आता प्रॉपर पद्धतीने आपलं हे नेट इथे म्हणजे साइडनी जी मार्किंग आहे ती कंप्लीट झाली आहे। आता याला काय करायचं आहे, साइडचं जे नेट आहे जे साइडनी दिसत आहे ते बरोबर जिथे आपण आपली झिगझॅग स्टिच केली आहे ना त्याच्या बरोबर साइडनी कट करून घ्यायचं आहे। बरोबर सावकाश पद्धतीने करायचं आहे, कारण नेटला कशी थोडी पण कैची लागली तर नेट एकदम फाटतं, कारण की नेट हे एकदम जाळी जाळीचं असतं त्यामुळे। नेट फिक्सिंगचं काम हे जरा सावकाश आणि लक्षपूर्वक करायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने बरोबर कट करून घ्यायचं आहे साइडनी। आता आपली जी ही ज्या फॅब्रिकवर करत आहोत आपण ते उलट करून घ्यायचं आहे।
ते बघा त्याची बॅक साईड अशी दिसेल। आता आपण काय करायचं आहे, खालचं जे खालून जे नेट आहे त्याला असं पकडायचं आहे आणि वरचा जो क्लॉथ आहे त्याला आल्हाद असं पकडून किंवा आपल्या नीडलच्या साह्याने त्याला आल्हाद असं वर करायचं। हे बघा अशा पद्धतीने खालचं नेट सोडून वर केलं की सावकाश पद्धतीने आपल्या कैचीच्या साह्याने असो याच्याने त्याला थोडंसं कट करून घ्यायचं। कट केलं की सावकाश पद्धतीने असं थोडंसं कट करत जायचं, जेणेकरून आपलं नेट खालचं फाटणार नाही याची काळजी घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने त्याला कट करून घ्यायचं आणि आता सावकाश पद्धतीने बरोबर लाईनवर कट करायचं। खूप सावकाश पद्धतीने करायचं आहे आणि कुठेही आपल्या नेटला कैची लागणार नाही याची काळजी घ्यायची, कारण नेटला थोडी पण जर का कैची लागली तर नेट लगेच फाटतं आणि असं होल पडतं आणि मग फिनिशिंग काहीच राहत नाही। त्याच्यामुळे कटवर हे नेट फिक्सिंग करताना थोडं काळजीपूर्वक करायचं आहे। हे बघा असं प्रॉपर एका हाताने पकडून वरचा फॅब्रिक असा पकडून घ्यायचा आणि थोडं थोडं असं कट करत जायचं, जेणेकरून आपल्या नेटला थोडाही धक्का लागला नाही पाहिजे। अशा पद्धतीने हे बघा असं बरोबर कट करायचं आहे। हे बघा आपलं आता फ्रंट साइडने असं दिसत आहे। खूप सुंदर असं आपलं हे नेट फिक्सिंग झालेलं आहे। हे बघा आता मी इथे तुम्हाला दुसरा फॅब्रिक तर हे लावून दाखवते। खूप सुंदर असं आपलं हे नेट एकदम फिक्स झालेलं आहे आणि एकदम छान प्रकारे कुठेही नेटला कैची न लागता एकदम छान प्रकारे आपलं नेट फिक्स झालेलं आहे। तुम्ही पण अशाच प्रकारे करायचं आहे। फक्त कट करताना थोडं सावकाश पद्धतीने करायचं आणि थोडी काळजी घ्यायची आहे आणि असंच करायचं आहे सेम। आता याच्यावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन करू शकतात किंवा जे ब्रायडलचे ब्लाऊज असतात त्याच्यावर तुम्ही नावं पण लिहू शकतात किंवा बेबी शॉवर असेल तर त्याच्यावर पण तुम्ही पावलं पण काढू शकतात किंवा नावं पण लिहू शकतात। भरपूर काही डिझाईन आहेत त्याच्यात, ते पण तुम्ही इथे नेटवर करू शकतात। तर चला तर मग आज तुम्हाला समजलं का नाही नेट फिक्सिंग हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ हे पण मला नक्की सांगा। चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत आणि तुमच्या ज्या कोणी मैत्रिणी इंटरेस्टेड असेल त्यांच्यासोबत आपले व्हिडिओ शेअर करा, त्यांना पण फ्री आरी वर्क क्लासेसचा फायदा होईल। तर त्यासाठी चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। त्यासाठी थँक्स फॉर वॉचिंग।